वाचवून उभे राहिले. महर्षी व्यासाकडे एकदा दृष्टी टाकली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि सारखे रडायला लागले. रडता रडता व्यासाकडे पाहून बोलायला सुरुवात केली. गुरु महाराज, तुम्ही जर मला म्हणाले असते, जैमिनी मी तुझा गुरु आहे, माझी आज्ञा आहे, हा तुझा पुत्र समुद्राच्या पाण्यात बुडून ठार कर, तर गुरुची आज्ञा म्हणून डोळ्याला एक थेंब सुद्धा न येऊ देता गुरुची आज्ञा मी पालन करतोय असं म्हणून माझा प्रियशी पुत्र सुद्धा समुद्राच्या पाण्यात बुडून टाकला असता, मला काहीही दुःख झालं नसतं. पण मी हा ग्रंथ लिहित असताना किती किती रात्री मी जागरण केले, किती किती चिंतन केले. जो प्रसंग लिहायचा असेल त्या प्रसंग जिथे घडला असेल तिथे जाऊन आलो, तिथे जाऊन पाहिलं डोळ्याने ती कशी आहे भूमी, तिथे कसा प्रसंग घडला, कोणत्या वेळेला, ज्या वेळेला घडला त्यावेळेला मी तिथे गेलो, ते सगळं पाहून आलो आणि मग मी हा ग्रंथ लिहिलाय. एवढे कष्ट हा ग्रंथ लिहिताना मी घेतले आणि तुम्ही तो ग्रंथ समुद्रात बुडवा म्हणून सांगता. ठीक आहे, गुरुची आज्ञा म्हणून मी बुडवतो. हा ग्रंथ तुम्ही आता पाण्यात बुडवणारच आहे, पण महर्षी लक्षात ठेवा, माझ्या ग्रंथाचं तुम्हाला भय वाटायला लागले म्हणून पाण्यात बुडवा हा तुम्ही हट्ट धरलाय. मी तर पाण्यात गुरुची आज्ञा म्हणून हा ग्रंथ पाण्यात बुडवीत आहो, पण तुमचा ग्रंथ मात्र जगात कोणी वाचणार नाही. असं म्हणून स्वतःचा ग्रंथ समुद्राच्या पाण्यात बुडून टाकला, नष्ट करून टाकला. मनुष्याचा स्वभाव कसा असतो पहा, माझा नाही फायदा झाला तर निदान त्याचा तरी फायदा होऊ नये, हीच प्रवृत्ती आहे. आणि त्याने पाण्यात ग्रंथ बुडवला, रडायला लागले. व्यासांच्या महाभारताला हा शाप दिला आणि रडत रडत बाहेर आले. व्यास काही बोलले नाही. त्याने विचार केला की आता रडायला लागलाय, यावेळेस आपण त्याला जो जो समजूत घालू तो हा जास्त चिडेल आणि पुन्हा एखादा आणखी शाप देऊन बसेल. त्यापेक्षा याला थोडा वेळ रडू द्या. कोणत्याही दुःखावर काल हे फार औषध महत्वाचं आहे. पहा, तुम्ही एखाद्या घरातला कुणी एखादी महत्वाची व्यक्ती गेली, त्या दिवशी जेवढं दुःख असतं ना त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी अर्ध कमीच होतं. पुन्हा महिन्याने तर बरंच कमी होऊन जात. आणि 12 महिन्याने तर आपल्या घरी असं काही घडलं होतं याची आठवण राहत नाही. सगळे विसरून जातात, कोणाला त्याची आठवण राहत असते. त्या दिवशी म्हणत असतात आता आमचं कसं होईल, आता पुढे तर म्हणतात काही नाही बरं चाललं आमचं. जरी ते करते होते, आता पोरांनी सगळं सांभाळून घेतलं, बरं झालं सांभाळून घेतलं. दुःखाला काल हे औषध आहे. थोड्या वेळ रडले, उठले जैमिनी, चालायला लागले. व्यास त्यांच्या मागे चालू लागले. काही अंतर गेल्यानंतर महर्षी व्यासाने हात मारले, जैमिनी थांबले. मागे वळून पाहिलं आणि पाठीवर त्या व्यासांनी जैमिनीच्या पाठीवर हात ठेवला. तुला फार वाईट वाटलं, तुझा ग्रंथ बुडवला, पण हा ग्रंथ मी नाही बुडवला. तू हा नियम तू मान्य केला, मी मान्य केला. माझा ग्रंथ तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरणं हा माझा अपराध आहे का? थोडा विचार कर ना. बरं, न्याय दिला तर ब्रह्मदेवाने दिलाय, त्याने काही पक्षपाताने न्याय नाही दिला. आणि तरीही तू मला माझ्या ग्रंथाला शाप देतो. माझी काही नुकसान नाही याच्यात, काही माझी हानी नाही. माझा ग्रंथ कोणी नाही वाचला ना महाभारत, काही हानी नाही. पण सगळ्या जगाची मात्र तू फार मोठी हानी केलेली आहे. एका श्रेष्ठ अशा ज्ञानापासून लोकांना वंचित करून टाकलेस तू, हे लक्षात घे. आयुष्य जग हे सतत तुला दोष देत राहील. माझे काय नुकसान होणार? माझं महाभारत नाही वाचलं तर 18 पुराण वाचतील लोक. माझं काय एकच ग्रंथ आहे काय? जैमिनीचं दुःख कमी झालेलं होतं. उठले, त्याने महर्षींचे पाय धरले. गुरु महाराज रागाच्या भरात मी शाप देऊन बसलो.
खूप चूक झाली मोठी माझ्याकडून, क्षमा करा मला. पण मी त्या शापामध्ये सुद्धा काय आता काय सुधारणा करणार, बुद्धी असल्यावर सगळी करता येत असते सुधारणा त्यातले त्यात. आणि कस काय, ग्रंथ वाचणार नाहीत म्हणजे क्रमाने वाचणार नाही. पहिल्यांदा पहिलं पर्व, दुसऱ्यांदा दुसरं, तिसऱ्यांदा तिसरं, चौथ्यांदा चौथं, असा क्रमाने वाचणार नाही. क्रम बदलून वाचतील. मग व्यासालाही बरं वाटलं आणि हे ज्ञान पुन्हा सगळ्या जगाला खुलं झालं, मोकळं झालं. करा पठण. असं हे महाभारत वाचण्याची ही प्रथा आहे, पद्धत आहे. त्याच्या मागे हा इतिहास आहे. त्यातलं आपण कर्ण पर्व पाहणार आहोत, चिंतन कर्ण पर्वाचं करणार आहोत. महारथी कर्ण, याचा पराक्रम काय होता, याचा स्वभाव कसा होता, याच्याकडून काही चुका झाल्यात का हा अगदी खरोखर सद्गुणांचा मूर्तिमंत पुतळाच होता, हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता का अर्जुनापेक्षा कनिष्ठ होता, हे सगळं विश्लेषण व्यासाच्या दृष्टिकोनातून काय आहे ते आपण कर्ण पर्वामध्ये पाहणार आहोत. कर्णात सेनापती झाल्यापासून तर कर्णाचा अंतकाल होईपर्यंत वर्णन यात जरी असलं, त्यांनी युद्ध कसं केलं हे, पण या निमित्ताने त्यांनी कर्णाच्या जन्मापासून तर अंतकालापर्यंत पूर्ण चरित्र या कर्ण पर्वामध्ये त्यांनी घेतले. आणखी इतर ठिकाणी विखुरलेले त्याचे काही प्रसंग आलेही असतील, आलेले आहेत, तरीही पण कोणत्या तरी प्रसंगाने ते सगळ्या प्रसंगाचा थोडासा उल्लेख इथे त्यांनी करून दाखवलेलाच आहे. नरोत्तम पार्थाविषयी आपण बालाजी महाराजांच्या उत्सवामध्ये तो नरोत्तम कसा होता हे जसं पाहिलं. महारथी कर्ण, ज्याची भीष्माचार्य आणि अर्धरथी म्हणून गणना केलेली आहे. मग हा अर्धरथी होता का महारथी होता? भीष्माचार्यासारखा एक श्रेष्ठ पुरुष त्याला अर्धरथामध्ये त्याची गणना करतो म्हणजे का करतो बरं? हे सगळं कर्णाचं चरित्र ऐकून आपला काय फायदा आहे? अखेर हा विचार येईल ना, कशाला कर्णाचं चरित्र ऐकायचं, त्याने आपल्याला काय फायदा होणार आहे? हा सगळा जो विचार आहे तो विचार आपण उद्यापासून घेऊ. आता पहिल्यांदा एक क्षमा मागायची, खूप उशीर झाला, माझ्याकडूनच झाला. आणि तोही उशीर म्हणजे मुद्दामहून उशीर करावा या उद्देशाने झालेला नाही. हा गुरुपुष्यामृत योग. आपल्यालाही महाभारताचा पर्वाचा आरंभ गुरुपुष्यामृतावर करायचा आपण निश्चय केला होता. खूप अडथळे म्हणजे दुसरे काही नाही, लोकांची थोडीफार आपल्या विषयी एक आदराची मला भावना किंवा काही श्रद्धा. 2 ठिकाणी प्रचाराची नारळ फोडायची, ते 125 किलोमीटरच्या अंतरावर, एक जालन्याला आणि एक 125 किलोमीटरवर. जायचं 125 किलोमीटरवर, यायचं 125 किलोमीटरवर. पुन्हा तिथून जालन्यापासून इथपर्यंत 100 किलोमीटरचा प्रवास. 2 फॅक्टरीचं उद्घाटन आणि 3 दुकानाचं उद्घाटन आणि एका ठिकाणी तुलादान, म्हणजे माझीच पूजा करून माझं तुलादान करणं. आणि हे सगळं उद्योग आटोपून पुन्हा इथे यायचं. बरं, हे आधी काम घेतलं असतं तर इथं 7 दिवस राहायचे आपल्याला. त्यामुळे हे सगळ्याच्या शेवटी ठेवणं भागच होत. अशा याच्यामुळे हा उशीर झाला. सकाळी 6 वाजेपासून सतत जे कामात आहेत, आता टेकून बसलो म्हणजे आत्ताच बसलो, टेकून सुद्धा बसायचं काम नाही पडलं, सारखं चालू. आणि आज गुरुपुष्यामृत प्रत्येकाची श्रद्धा घेतली, गुरुपुष्यामृतावर आपलं काम झालं पाहिजे, गुरुपुष्यामृतावर आपलं काम झालं पाहिजे. तरी सर्वांना वाट पाहावी लागली, त्रास झाला, त्याच्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. चूक झालीच आहे आणि ती चूक होण्याच्याही मागे ईश्वराचे कदाचित असाही काही
दृष्टिकोन ईश्वराची असा संकेत असेल की ठीक आहे, तुम्ही आज आरंभ करता का उद्या करता पाहू तरी. पण आपण ठरवलेलंच होतं की आज गुरुपुष्यामृत आहे, आज कोणत्याही स्थितीत आजच आरंभ करायचा आहे. उशीर झाला असला तरी तो पण अखेर आज गुरुपुष्यामृताचा योग साधलेला आहे आणि त्यामध्ये आपण महारथीकरणाचा चरित्राचा आज नुसता उपक्रम, कर्णपर्वाचा उपक्रम केलेला आहे. पुढे आपल्याला आहे 5-6 दिवस, त्याच्यामध्ये आपण पाहू हे सगळं चरित्र. कर्णपर्वाचं अध्याय 96 अध्याय आहे. भीष्म पर्वासारखं किंवा द्रोण पर्वासारखं फार मोठं विस्तारपूर्वक ते हे पर्व नाही. 96 अध्यायामध्ये कर्णाचा सगळा पराक्रम, स्वभाव, त्याचं वागणं, त्याचं बसणं, त्याचं काय आहे सगळं चरित्र. काही लोकांची कर्णाविषयी खूप लिखाण झालेलं आहे. काही लोकांनी कर्ण हा एक त्याज्य समाजातून फेकला गेलेल्या अशा समाजातून वाढलेला असल्यामुळे लोकांना असं वाटतं की हा खरंच फार मोठा पतितोद्धार करणारा हा पुरुष होऊन गेला. म्हणून सगळंच कर्णाचे काही लोक कर्णाला सर्वतोपरी श्रेष्ठच मानतात. त्याची चूक असली तरी ती बरोबरच मानतात. काही जणांची इच्छा, काही जणांचा कर्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की अर्जुनासारखा परमभक्ताचा हा द्वेष करीत होता म्हणून कर्णाचं सगळं वाईटच होत, असे काही लोक मानतात. पण एक व्यक्ती संपूर्ण कधी वाईट असू शकत नाही. एक व्यक्ती संपूर्ण कधी निर्दोष असू शकत नाही. त्यातही काही असतात. अशी भगवान श्रीकृष्णासारखी एखादी व्यक्ती म्हणून जन्माला आलेले प्रत्यक्ष पूर्णावतार हेच फक्त निर्दोष असू शकतात. कर्ण, अर्जुन यांच्यामध्ये काही ना काही तरी थोडेसे दोष, चुका असतात आणि त्या दोषाचे परिणाम केवढे होतात. महाभारतामध्ये जेवढं महत्व भगवान श्रीकृष्णाचं आहे भारतीय इतिहासामध्ये तेवढंच अंगराज कर्णाचं महत्व आहे. कृष्णाच्या नंतर एवढा श्रेष्ठ पुरुष कोण आहे तर कर्णाचंच नाव दाखवावं लागतं. त्या कर्णाचं चरित्र ज्याच्यामुळे एक कर्तृत्ववान पिढी संपली गेली युद्धामध्ये, पुरुषार्थशाली पिढीची पिढी संपली गेली ज्याच्यामुळे, ज्याच्या हट्टामुळे. त्या कर्णाचा खरंच स्वभाव का असा बनला किंवा तो कसा होता आणि जो होता तो कशामुळे तसा बनला हे सगळं सविस्तर आपल्याला व्यासांच्या श्लोकांचं आधार घेऊन, कारण या सगळ्या इतिहासावर पहिला जर ग्रंथ कोणता असेल तर महर्षी व्यासांचं महाभारत हेच प्रमाणभूत मानलेलं आहे. त्याच्यानंतर काही कवींनी आपल्या कल्पना त्याच्यामध्ये घालून कुणाला चांगलं ठरवलंय, कुणाला वाईट ठरवलंय, कोणता प्रसंग चांगला ठरवलाय, कोणता प्रसंग वाईट ठरवलाय, ते कवींच्या कल्पना आहे. मग मुख्य मूळ इतिहास कसा आहे ते आपल्याला कळालं तर असे काही आपल्याजवळ दोष किंवा गुण आहेत का की ज्याचे वाईट परिणाम इतरांना पण भोगावे लागतील, असा अंतर्मुख होऊन आपल्याला विचार करता येतो. आपले जीवन आपल्याला सुधारता येतं. त्यासाठीच हे आपल्याला सगळं चिंतन करायचंय. श्रुतम हरति पापानी, ऐकल्याने पुण्य मिळतं असं महाभारत नाही. बाकीचे काही ग्रंथ आहेत असे ऐकले की पुण्य मिळतं. महाभारत जे आहे ना हे ऐकायचं आणि आपल्या जीवनात सुधारणा करायची. चतुरपणा आहे महाभारत, माणसाला चतुर बनवतो. महाभारत ऐकणारा कधी त्याच्या जीवनामध्ये फसत नाही. व्यवहार शिकवतोय, कसं वागायला पाहिजे, आपण मुलाशी कसं वागायला पाहिजे, स्त्रीशी कसं वागायला पाहिजे, आपल्या मित्राशी कसं वागायला पाहिजे, शत्रूशी कसं वागायला पाहिजे, किती सावध राहायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या निमित्ताने चरित्रच आहे, यामध्ये श्रीकृष्णाचंच चरित्र आहे. किती ते चतुर होते, किती दूरदर्शी होते.
उद्या काय होणार आहे, 6 महिन्यांनी काय होणार आहे, त्यासाठी आज आपल्याला काय करावं लागेल याचा ते कसा आधीच विचार करून त्याप्रमाणे पाऊल टाकीत होते. जर त्यांनी आधीच राजसूय यज्ञाच्या निमित्ताने उद्या युद्ध होणारच आहे म्हणून आधीच ह्या निमित्ताने जरासंध संपून टाका, शिशुपाल संपून टाका, आधीच ते संपून टाकले. त्यामुळे पुष्कळच शत्रूची शक्ती कमी करून ठेवली होती. उद्या युद्ध होणार आहे, ते करावंच लागणार आहे आपल्याला म्हणून आधीच यांना संपून टाका. ते जर असतील ते उद्या दुर्योधनाच्या, खरंच जरासंध शिशुपाल हे मंडळी दुर्योधनाच्या बाजूने उभी राहिली असती तर युद्धामध्ये पांडवाला शक्य होतं त्यांचा कौरवांचा पराभव करणं. आणि यांनी तर त्यांच्याशी नात्याचे संबंध जोडून ठेवलेले होते. तर हे एवढं हे चातुर्य, एवढी ही हुशारी ज्याला म्हणाय, ही फक्त माणसाला महाभारत ऐकल्याने येते. शिवाजी महाराजांसारखा कुठेही न फसलेला पुरुष जर कशाने निर्माण झाला असेल तर महाभारत श्रवणानेच निर्माण झाला. त्यांच्यावर महाभारताच्याच कथा सांगत गेली जिजामाता. त्यामुळे ते सुद्धा भगवान श्रीकृष्णासारखे कुठे फसलेच नाही. फार आवश्यकच आहे महाभारत ऐकणं, तरच व्यवहार चांगला करता येईल. म्हणून महाभारत हे आचरणासाठी आहे. महाभारत हे नुसतं ऐकून पुण्य मिळवण्यासाठी नाही, ऐकून पुण्य मिळण्यासाठी आहेत काही ग्रंथ. महाभारतामध्ये सगळं जीवन कसं असावं, कशा पद्धतीने, आणि त्याने हे जसं समर्थ म्हणतात की अभ्यास केल्याने उत्तम गुण माणसात येतात. मनुष्य काही एकाएकी सद्गुणांचा पुतळा बनत नाही. अभ्यास करा, त्यात उत्तम गुण सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होतील. विचार करा, दुर्गुण सुद्धा तुम्हाला सोडता येतील. मग असे उत्तम गुण काय आहेत, त्याचे काय परिणाम होतात, सद्गुण कोणते आहेत की जे आपण घेतले म्हणजे त्याचे काय आपल्याला लाभ होईल, कोणते दुर्गुण आपण सोडायला पाहिजे, हेही कळायला पाहिजे ना. आणि ह्या कर्णाच्या पर्वामध्ये, कर्णपर्वामध्ये कर्णाच्या चरित्राच्या निमित्ताने कर्तृत्ववान जे पुरुष आहेत यांच्या ठिकाणी कसे दोष निर्माण होतात, आणि ते एकदा दूषित त्यांच्यामध्ये ते दोष निर्माण झाले म्हणजे समाजाची किती हानी होते, किती लोकांची वाईट सगळा संसार उद्ध्वस्त होऊन जातात. ते महर्षी व्यासांनी अतिशय उत्तम रीतीने कर्णाच्या चरित्राच्या निमित्ताने दाखवलेले ते आपण उद्यापासून पाहू. इथे श्री महाभारती कर्णपर्वणि अध्यायः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या कर्णपर्वाची सुरुवात 8:30 वाजता होईल आणि त्याचप्रमाणे आता आरती झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतल्यानंतर जावं ही सर्वांना नम्र विनंती आहे. 8:30 सुरूच करेल, 8 सुरूच करेल सगळ्यांच्या श्रोत्यांच्या. सर्व श्रोत्यांची सोय पाहून महाराजांनी सांगितलेलं बा आपल्याला जी काही कोणती सोय आहे त्यानिमित्ताने हा भक्ती लाभ आपल्याला जास्त वेळ मिळेल. त्यामुळे 8 वाजता सुरू करावं असं सर्वांची इच्छा वाटते आहे. त्यामुळे उद्यापासून 8 वाजता सुरुवात होईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे सर्वांनी या भक्ती लाभाचा निश्चितपणे लाभ घ्यावा. कदाचित मी सुरुवातीला आधी सांगितलेलं आहे काही भक्तगणांपर्यंत आमच्याकडनं पोहोचण्यास काही कमी पडलो असेल तर त्या भक्तगणांना आमच्यातर्फे निश्चितच विनंती करून त्यांना या भक्ती लाभाचा योग घडून आणावा ही पुनश्च एकदा विनंती करतो. त्यानंतर आज आरती होईल. सौ भारती अरविंद सावजी व सौ वैशाली सावजी ह्या आरती करतील आणि सर्वांनी प्रसाद घेतल्यानंतर जावं ही सर्वांना नम्र विनंती आहे. विघ्नाची हो वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर
उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती रत्न खचिता बरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उडी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सगना संकल्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती जय नंद जने मैदीने करुणां करुमतिहीने जय नंद जने कृष्णा मूलमूर्ते यदुकीर्ते अवपतितं भवगर्ते यदुकुलदीप हरे कंसारे गतिरथ भव संसारे जय नंद जने मैदीने करुणां करुमतिहीने जय नंद जने राधारतिलोलम् व्रजपालं नौमि पौरुतशैलं विद्युतनिभचैलम् अधकालं वंशीवादनशीलं कुटिलालकजालं श्रुतिमूलं कदम्बतरुकरवालं जय नंद जने मैदीने करुणां करुमतिहीने जय नंद जने गोपी कुच संगम रुचिरांगम भवभयदार्यापांगम यमुनार्जलभंगम धृतशृंगम लीलाहतमातंगम जय भवगंगम श्रीरंगम व्रजललनाधरभंगम जय नंद जने मैदीने करुणां करुमतिहीने जय नंद जने गुंजामणिहारं सुखसारं यमुना तट संचारं गोपी तटचोरं सुस्मारं गोपार्भक परिवारं रासोत्सवजारं जितमारं राघव तनयाधारं जय नंद जने मैदीने करुणां करुमतिहीने जय नंद जने गोपाल कृष्ण भगवान की जय। वृतालकाय कपालमालान्यशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि हरि ओम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं महिमानः सजन्त यत्र पुरवे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामे सरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः
ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यमाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमः सार्वायुषान्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदप्लेशश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आयुषितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासद इति नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। गोपाल कृष्ण भगवान की जय। यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानि च तानि तानि नश्यन्ति प्रदक्षिणामि पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्षति परमेश्वर। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर। यत् पूजितं मया